तर आपली कुस्ती बदनामी होता कामा नये असे यावेळेला मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रातील कुस्ती आणखीन मोठी करायची असल्याचं देखील मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले। तर राजकीय कुस्ती आणि कुस्ती यात फरक राहिला पाहिजे नाही असं देखील यावेळेला राम शिंदे यांनी म्हटले। मातीच्या कुस्त्या होतात तशा राजकारणात देखील होतात असं देखील यावेळेला वक्तव्य जाहीर करण्यात आलं। महाराष्ट्राची कुस्ती पुढच्या काळामध्ये आपल्याला मोठी करायची आहे। या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी मागच्या काळामध्ये या कुस्तीला राजाश्रय दिला। आज महाराष्ट्रातले आमचे 3 मल्ल एक क्लास 1 ऑफिसर झाले, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव होता आणि त्यामुळे या राज्यातल्या कुस्तीला पुढच्या काळामध्ये निश्चितपणे एक चांगला राजाश्रय आणि आशीर्वाद या सगळ्या मंडळांच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या काळामध्ये मिळेल। एक आपण जपलं पाहिजे, एक कुस्ती आमची कधीही बदनाम होता कामा नये। डोपिंग सारख्या विषयामध्ये सुद्धा आपण महत्वाचं पाऊल उचललंय। परंतु महाराष्ट्र शासनाने आणि कुस्तीगीर संघाने अहिल्यानगर जिल्ह्याला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो। परंतु राजकीय कुस्ती आणि कुस्तीमध्ये आता काही फार फरक राहिलेला नाही। जशा मातीमध्ये आणि मॅटमध्ये होता तशाच आता राजकारणामध्ये देखील आतून काही बाहेरून काही। पण आता महाराष्ट्र केसरीच्या निमित्तानं मी म्हणणार नाही की नुराबी होता,